नमस्कार, राणीज होममेड डिशमध्ये तुमचं स्वागत आहे। क्रिस्पी स्नॅक्स रेसिपी आज आपण बघणार आहे। त्यासाठी 2 उभे बटाटे घ्यायचे आहेत, अशा उभ्या आकारामधले, आणि त्यांची साल काढून घ्यायची आहे। इथे बघू शकता साल काढून घेतलेली आहे। एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि एक किसणी घ्यायची आहे आपल्याला बटाटे किसण्यासाठी। तर इथे मोठी किसणी आहे। ही मोठी किसणी असल्यामुळे आपण जे बटाटे किसून घेणार आहे त्याचा जो किस तयार होणार आहे तो मोठा आणि लांब सडक असा तयार होईल। तर बटाटा असा उभ्या आकारातच पकडून आपल्याला किसून घ्यायचा आहे। अगदी काळजीपूर्वक किसून घ्यायचा आहे, हाताला वगैरे किसणी लागता कामा नये। तर अशा प्रकारे लांब सडक इथे किस तुम्ही बघू शकता हा तयार झालेला आहे। तर अशाच प्रकारे आपल्याला दोन्ही बटाटे किसून घ्यायचे आहेत। इथे हा बटाट्याचा किस आपल्याला 1 ते 2 पाण्याने धुवून घ्यायचा आहे। एका चाळणीमध्ये हा बटाट्याचा किस काढून घ्यायचा आहे, म्हणजे पाणी पूर्ण त्यातलं निथळलं जाईल। आता इथे पाणी निथळलेलं आहे, तर वाटीमध्ये हा बटाट्याचा किस काढून घ्यायचा आहे आपल्याला। त्यानंतर 1 ते 2 चिमूट काळी मिरपूड टाकायची आहे यामध्ये। त्याचबरोबर लाल मिरची पावडर अगदी 1 ते अर्धा चमचा, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। तर इथे मी छोटा 1 चमचा मीठ टाकून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे यामध्ये। अगदी 3 ते 4 चमचे इतकं गव्हाचं पीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे। तर थोडं थोडं करून इथे मी गव्हाचं पीठ ॲड करणार आहे। अगदी कमी साहित्यामध्ये बनणारी ही रेसिपी आहे आणि चवीला तर फारच छान लागते, अप्रतिम। अगदी 1 चमचा इथे कॉर्नफ्लॉवर ॲड केलेलं आहे इथे मी, थोडासा क्रिस्पीनेस येण्यासाठी। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। तर आता बटाट्याचा किस हातात घेऊन लांबट किंवा गोल असा आकार द्यायचा आहे हातामध्ये। इथे बघू शकता अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने करायचं आहे, दाब न देता। तर इथे दोन्ही हाताने मी इथे तयार करून घेते आणि हेच आपल्याला तेलात सोडून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की आपण हे तेलात सोडून घेऊया। अशा प्रकारे इथे तेलात सोडून घ्यायचं आहे। 2 ते 3च तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित प्रकारे ते तळलं जाईल आणि एकमेकांना चिटकणार नाही। तर 3-3 करून इथे मी तळून घेतलेलं आहे। छान असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे। गॅस मिडियम ठेवायचा आहे। मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे तळून घ्यायचं आहे। तर दोन्ही साईडकडून आपल्याला चांगल्या प्रकारे तळून घ्यायचं आहे। तर छान असा गोल्डन ब्राऊन कलर आल्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। अगदी छान स्नॅक्स रेसिपी बनते ही, अगदी क्रिस्पी अशी। तर अशाच पद्धतीने सर्व आपल्याला बनवून घ्यायचे आहे तिथे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। भेटूया अशाच पुढच्या नवीन रेसिपीमध्ये। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी राणीज होममेड डिश चॅनेलला सबस्क्राईब करा।